जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. औरंगजेबाच्या उदात्तीकरणानंतर आता टिपू सुलतानचे उदात्तीकरण जोरात चालू आहे. टिपू सुलतान ज्याच्याबद्दल बऱ्याच कमी लोकांना आणि बरीच कमी माहिती आहे. मी लहान असताना संजय खानची सिरियल यायची, शेरे मैसूर टिपू सुलतान. त्याच्यामध्ये टिपू सुलतान हा खूप मोठा राष्ट्रनिष्ठ होता, देशभक्त होता, अशा पद्धतीची माहिती दिलेली होती. तीच माहिती, तीच इन्फॉर्मेशन घेऊन मोठी झालेली आमची जी जनरेशन आहे, आमची जी पिढी आहे, त्या पिढीला टिपूचा जेव्हा खरा इतिहास नव्याने मांडणी केलेला, संशोधित असलेला असा नाही, जो होता, जो आहे, जो कागदोपत्री लिखित आहे, जो लपून ठेवलेला होता, दडवून ठेवलेला होता, असा इतिहास जेव्हा समोर येतो, तेव्हा आमच्या पिढीतले सुद्धा बरेचसे लोक भंजाळून जातात आणि त्यांना असं वाटतं की हे काय खरं समजायचं, हा टिपू सुलतान खरा आहे का तो टिपू सुलतान खरा आहे. औरंगजेबाच्या बाबतीत तरी आपल्याला माहिती आहे, कारण की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचे आदर्श आहेत. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सगळ्यांना इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा माहिती आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत औरंगजेबाने जे पाऊल उचललेलं आहे, जे धोरण घेतलेलं आहे, त्यांच्या देहाची ज्या पद्धतीने औरंगजेबाने विटंबना केलेली आहे जिवंत असताना, त्याचा राग, त्याचा द्वेष प्रत्येक मराठी माणसाच्याच नव्हे तर प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. त्यामुळे औरंगजेबाच्या उदात्तीकरणावर बरीच लोक पेटून उठतात. आता तेही उठणं बंद झालेली आहेत म्हणा, तो भाग वेगळा. औरंगजेबाची सुद्धा दुसरी बाजू आपण समजून घेतली पाहिजे वगैरे वगैरे, असा सहिष्णुतेचा, सर्व धर्म समभावाचा किडा आमच्या या पिढीतल्या बऱ्याच लोकांना चावलेला आहे. त्याच्यातून अशा पद्धतीच्या बऱ्याचशा गोष्टी पुढे येताना आपल्याला दिसतात. पण टिपू सुलतानच्या बाबतीत काय, बॉलिवूडमध्ये म्हणू नका किंवा चित्रपटांमध्ये, कथांमध्ये, अशा माध्यमातून कलाकारांनी ज्या पद्धतीने टिपू सुलतानची प्रतिमा समाजामध्ये मांडलेली आहे, ती खऱ्या इतिहासाला कुठेतरी झाकळून टाकते. हे मी माझ्या मनानं सांगतोय का, याच्यावर काही संशोधन झालेलं आहे का? गजानन भास्कर मेहेंदळे यांचं पुस्तक आहे, ते इंग्रजीत आहे, त्याचा मराठीत अनुवाद होणं आवश्यक आहे. ते अनुवादित पुस्तक प्रत्येकाच्या घरापर्यंत जाणं आवश्यक आहे, प्रत्येकाच्या हातात ते पुस्तक असणं आवश्यक आहे. त्यामध्ये टिपू सुलतानच्या बद्दलची बरीच माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि संदर्भ आणि प्रमाणांसहित. हे एक वैचारिक चळवळ होऊ शकते की टिपू सुलतान, खरा टिपू सुलतान लोकांपर्यंत पोहोचवणे. याच्यावर काउंटर काय होऊ शकतं, तर टिपू सुलतान ह्याच्यामध्ये मांडलेले मुद्दे आणि पत्र खोटी आहेत हे तुम्ही सिद्ध करा. याच्यासाठी भलेही तुम्ही कोर्टात जा किंवा त्याच्यावर त्या आशयाचं पुस्तक बनवा. पण आज आपल्याला असं दिसून येतंय समाजामध्ये चित्र की झुंडशाही इतक्या प्रमाणात वाढलेली आहे की सत्य काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवणं सुद्धा जवळपास अशक्य झालेलं आहे. आपल्या देशामध्ये असं म्हटलं जातं की भाषण स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे. ते खरोखर आहे का? गेल्या वेळी औरंगजेबाचं जेव्हा उदात्तीकरण झालं, प्रकाश आंबेडकरांनी जेव्हा ते केलं, त्याच्यावर भाष्य करणारे मुलं 3.5 महिने जेलमध्ये होते. त्याच्या विरोधात बोलणारे, त्या विषयाच्या विरोधात बोलणारे मुलं 3.5 महिने जेलमध्ये होते. त्यांच्यावर ॲट्रॉसिटी टाकण्यात आल्या. बऱ्याच मुलांच्या घरात जाऊन त्यांना चोप दिला, बऱ्याचशा कार्यकर्त्यांना मारहाण झाली, बऱ्याचशा छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान उराशी बाळगून असलेल्या मुलांना मारहाण झाली, त्यांच्या आईवडिलांना माफी मागावी लागली आणि तशा आशयाचे व्हिडिओसुद्धा समाज माध्यमांवर फिरलेत. त्या मुलांच्या आईवडिलांच्या, त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचं, भाषण स्वातंत्र्याचं काय, हा प्रश्न साधा कधी कोणी उपस्थित सुद्धा केला नाही. ह्या विषयाच्या विरोधात लढण्याची राजकीय इच्छाशक्ती आमच्यामध्ये आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि दुर्दैवानं ती इच्छाशक्ती आपल्यामध्ये कुठेच दिसून येत नाही. टिपू सुलतानची जयंती साजरी होण्यापासून जी की सगळ्यांनीच केलेली आहे, म्हणजे मनसे पदाधिकाऱ्यांचे सुद्धा बॅनर लागलेले आपल्याला दिसतात, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे सुद्धा बॅनर लागलेले दिसतात. शिवसेनेने तर टिपू सुलतानची जयंती साजरी केलेली आहे. माझे चांगले मित्र तुटले माझे त्या घटनेपासून काही 4-5 वर्ष. आणि भाजप शिवसेना युतीच्या कार्यकाळामध्ये शिवसेनेनं टिपू सुलतानची जयंती साजरी केली होती. त्याच्या विरोधात मी जेव्हा बोललो होतो तेव्हा आमचे जवळचे मित्र माझ्या दूर गेले, ते अजूनही दूरच गेलेले आहेत. अशा पद्धतीच्या जयंत्या शिवसेनेने, इतरही सगळ्या पक्षांनी साजऱ्या केलेल्या आहेत. भाजप त्याच्यापासून अलिप्त राहिलेला आहे. माझ्या माहितीसुद्धा आतापर्यंत भाजपने कुठेही टिपू सुलतानची जयंती साजरी केल्याचं मला आठवत नाही. याचा अर्थ भाजपाचे पदाधिकारी किंवा त्याचे कार्यकर्ते फार काही नॉलेजेबल आहेत आणि फार धुतल्या तांदूळाचे आहेत अशातला भाग नाही. टिपू सुलतानच्या जयंतीला भाषण देणारे वक्ते, व्याख्याते, कीर्तनकार भाजपाच्या सुद्धा कार्यक्रमामध्ये आपण बघू शकतो.
म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांच्या विचारांचं समर्थनच ते झालं असं मला वाटतं. भाजपाच्या व्यासपीठांवर सुद्धा नेहमीच काही उजव्या विचारसरणीचे, राष्ट्रवादी विचारसरणीचे व्याख्याते असतात, तशातला भाग नाही. पण त्यातल्या त्यात जसं मी नेहमी म्हणतो की दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने भाजपाने टिपू सुलतानच्या व्यक्तिमत्वाचा, त्याच्या जिहादी मानसिकतेचा, त्याच्या धर्मांधतेचा, तो फॅनेटिक होता, ही गोष्ट सगळ्यात जास्त मांडून जर कुठल्या पक्षानं आजपर्यंत लावून धरली आहे तर ते भाजप आहे. 8 वर्षापूर्वी गिरीश कर्नाड नावाचा जो अभिनेता होता, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त, वेगवेगळे पुरस्कार प्राप्त जी थिएटर पर्सनॅलिटी होती, अभिनयाच्या दृष्टीने अतिशय उत्तम, दिग्दर्शनाच्या दृष्टीनेही अत्यंत उत्कृष्ट असा दिग्दर्शक अभिनेता, पण स्वतःला प्राऊड अर्बन नक्सली म्हणणारा, मरेपर्यंत ते अर्बन नक्सलीची पाठी गाड्यात घेऊन फिरणारा हा जो व्यक्ती होता, याने 8 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत टिपू सुलतानची तुलना केली होती आणि टिपू सुलतानचं प्रचंड उदात्तीकरण केलं होतं. तेव्हा भाजपाने एवढं मोठं आंदोलन छेडलं होतं की या गिरीश कर्नाडला माफी मागावी लागली होती. तुम्ही जर का यूट्यूबवर किंवा इतर ठिकाणी जर का ह्या बातमीबद्दल सर्च केलं तर तुम्हाला याची डिटेल्स मिळून जातील. मग गिरीश कर्नाडने तेव्हा माफी मागितली, एवढी ताकद भाजपाने तेव्हा खर्च केली किंवा एवढी ताकद त्याने भाजपाने दाखवली. पण आज रोजी प्रकाश आंबेडकरांच्या अशा पद्धतीचं जे वागणं आहे, टिपू सुलतानच्या तस्वीरीला हार घालण्यापासून त्याचा व्यासपीठावर फोटो ठेवण्यापर्यंत, हे जे उदात्तीकरणाची ह्यांची जी भूमिका आहे, यावर भाजपाच्या कुठल्याही मोठ्या पदाधिकाऱ्याने किंवा नेत्याने साधं भाष्यसुद्धा का केलं नाही? आज रोजी जेव्हा कार्यकर्ते खाली जमिनीवर, मला कित्येक फोन येतात, कित्येक लोक पोलीस स्टेशनमध्ये गेलेली असतात. मी मागेही सांगितलं होतं की पोलीस स्टेशनमधून मला फोन आला होता की बाबा टिपू सुलतान वाईट कसा, याच्याबद्दल काही संदर्भ त्यांना हवे होते. पोरं इतके जीव ओतून प्रयत्न करत आहेत आणि आपले नेते जर का आपण बघितलं ते साधा विरोध सुद्धा आपल्याला करताना दिसत नाही. त्याच्या मागं काय कारण असेल का? त्या कारणाचा आपण मागोवा घेणं गरजेचं आहे. स्वतः ह्या धगधगत्या अग्निकुंडात उडी मारण्याच्या पूर्वी आपल्या मागं पाठबळ काय आहे, आपण असं बोलू शकतो का? ही झुंडशाही, ही दंडेशाही, ही जी पोलीस यंत्रणा, ही जी दावणीला बांधलेली आहेत सध्या टिपू सुलतानच्या विचाराच्या लोकांच्या, हे आपलं काय करेल हा विचार प्रत्येकाने करून स्वतःच्या जबाबदारीने या विषयावर भाष्य करणं गरजेचं आहे. सोबतच भाजपा याला थेट विरोध का करत नाही हे सुद्धा आपण जाणून घेणं गरजेचं आहे. 2024ला इलेक्शन आहेत. इलेक्शनामध्ये सगळ्यांच्या भावना, आता सगळ्यांच्या भावना अशा उंचंबळून येतील. काही लोक जे म्हणतात की बाबा आता दंगली होतील, सरकारने सावध राहावं वगैरे, ही म्हणणारी लोकच दंगलीला प्रोत्साहन देत आहेत. टिपू सुलतान किती भयंकर व्यक्तिमत्व होता, त्याने कशा कशा पद्धतीने ॲट्रॉसिटीज हिंदूंवर केलेल्या आहेत हे माहिती असून सुद्धा अशा पात्राचं आपण उदात्तीकरण करतोय, वरून सरकारलाच आपण सूचना देतोय की बघा आता दंगली होऊ शकतात. अरे ते त्याचा हातभार तुम्हीच लावताय, तुम्हीच लोकांच्या भावना भडकून देत आहात. याचा फायदा दोन्ही बाजूंना आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे पोलरायझेशन आहे, हे ध्रुवीकरणाचं राजकारण आहे. ध्रुवीकरणाच्या राजकारणामध्ये अशा व्यक्तिमत्वांचं उदात्तीकरण होणं गरजेचं आहे. त्यामुळे लोकांच्या भावना पेटतील, त्यामुळे लोकांच्या मनात अस्वस्थता, भीती निर्माण होईल की आज रोजी जर का अशा विचारांचं उदात्तीकरण होत आहे तर भविष्यात हे विचार लादल्या सुद्धा जातील आणि जे होणारच, लक्षात घ्या, ह्या परिस्थितीचा फायदा भाजपाला सुद्धा होणार आहे. कदाचित हेच कारण असेल की भाजपा या विषयावर मौन बाळगून आहे की बाबा वोटिंगच्या माध्यमातून घाबरलेली सामान्य जनता त्यांच्या मताच्या माध्यमातून ह्याचं उत्तर देतील. हे करत असताना आपण हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे की जनता त्याचं उत्तर देणारच, पण जनता उत्तर देत असताना पक्षाने सुद्धा त्याची जबाबदारी झटकता कामा नये. आम्ही विश्वासानं तुम्हाला निवडून देतोय आणि याचं उत्तर खरोखर सामान्य जनता, आज सगळीकडे आपण बघतोय की कशा पद्धतीचं वातावरण पूर्ण जगामध्ये झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही संघ भाजपाला दोष देऊ शकत नाही. काही स्वीडनमध्ये संघ भाजपा तोडफोड करायला किंवा जाळपोळ करायला गेलेला नाही आहे, की इराकमध्ये नाही आहे, का इसिसमध्ये नाही आहे, का इराणमध्ये नाही आहे, इसिसमधल्या लोकांना काही संघ भाजपाने प्रवृत्त केलेलं नाही आहे. आज जे संपूर्ण जगामध्ये ज्या पद्धतीचा आतंकवाद थैमान घालतोय, त्या पद्धतीचीच मानसिकता असलेला टिपू सुलतान हा होता. तशा पद्धतीचे कागदपत्र, तसे प्रमाण आपल्याला इतिहासात भरमसाठ मिळून जातील. पण अज्ञानाची झापड आमच्या डोळ्यावर एवढी घट्ट बसलेली आहे की एक खूप छान कविता आशुतोष राणा यांनी केलेली आहे की हे भारत के राम जगो, मैं तुम्हें जगाने आया हूँ और 100 धर्मों का धर्म एक बलिदान बताने आया हूँ. मस्त कविता आहे ती, खूप छान मोठी दाटी कविता आहे. खप्परवाली काली जागे जागे दुर्गा बरबंडा और रक्त बीज का रक्त चाटने वाली जागे चामुंडा, असं वीरश्री असलेली, रक्त सळसळ करणारी ती कविता आहे. पण दुर्दैवाने इतकी छान कविता त्याने बनवली आणि एका शब्दात माती खाल्ली कवितेने. बरेच लोकांना ते आवडलं नाही की जिसकी छोटी सी लपटी से संगीने भी भाग गई और हिटलर को जितावे फौजे 7 समंदर पार गई. ते गांधीजींवर त्यांनी लिहिलंय
तो नाही तर गांधीजीचा मुद्दा नाही. पण ते एक वाक्य असं येतं की 2 दिन जिया शेर के माफिक वो टिपू सुलतान जगे. एकीकडे आशुतोष राणा रामाला जागवतायत, कृष्णाला जागवतायत, पोरसला जागवतायत, छत्रपती शिवाजी महाराजांना जागवतायत, मराठ्यांना जागवतायत. मरने की परवा ना करते विकट मराठो के राजा. आणि दुसरीकडे 2 दिन जिया शेर की माफिक वो टिपू सुलतान जगे. सेक्युलरिझम ज्याला म्हणतात ना, की बाबा टिपू सुलतान हा आलाच पाहिजे त्या कवितेत. का टिपू सुलतान जगे? याच्यावर आशुतोष राणासारख्या एका बुद्धिवान व्यक्तीने विचार केलाय का? की बाबा मी 4 कागदपत्र चाळावीत. मी टिपू सुलतानची पत्र चाळावीत जाऊन, की पत्रांमध्ये टिपू सुलतानने कशा पद्धतीने वार्तालाप केलेला आहे, कशा पद्धतीने त्याने भाष्य केलेलं आहे, पत्र जी त्याने लिहून घेतलीत. तर ह्या पत्रांचा मी अभ्यास करावा का? किंवा मी त्या घटनांचा अभ्यास करावा का? कावेरीचं पाणी रक्तानं लाल झालं होतं. याच्या डिटेलमध्ये मी जास्त जाणार नाही. मी तुम्हाला सल्ला देईल, की टिपू सुलतानवरचं बलिदान भास्कर मेहेंदळेंचं ते पुस्तक तुम्ही आवर्जून वाचाच. किंवा तशा पद्धतीचे अजूनही एबीपी माझाचा एक अख्खा एबीपी माझाचा एक हे आहे त्याच्यावर. एक त्यांनी डॉक्युमेंटरी सारखं बनवलेलं आहे. ते तुम्ही पहाच आवर्जून. एवढं काही इतिहासकारांच्या मध्ये मतमतांतरं आहेत, इतके काही भेद आहेत. याचा अर्थ ते कॉन्ट्रोव्हर्शियल पर्सनॅलिटी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आहेत का हो? छत्रपती शिवाजी महाराज एक उदात्त राजा होते. ते एक जनतेचे राजा होते. ते लोककल्याणकारी राजा होते. रयतेचा राजा होता. ही गोष्ट प्रत्येकाला मान्य आहे. टिपू सुलतानच्या बाबतीत तसं आहे का? पण तरीसुद्धा आम्हाला त्याचं नाव घ्यायचंच आहे. गिरीश कर्नाड असो, आशुतोष राणा असो, संजय खान असो, सगळी लोकं आजपर्यंत ज्यांनी टिपू सुलतानचं उदात्तीकरण केलेलं आहे. चित्रपटांच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून, इतिहासकारांच्या माध्यमातून या पात्राचं इतकं जास्त उदात्तीकरण झालेलं आहे, की कायद्यानुसार तुम्ही याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई करू शकत नाही. उद्या चालून तुम्ही पोस्टर लावलं कुठे टिपू सुलतान, तर त्याच्यावर तुम्ही कायदेशीर कारवाईची मागणी करताय किंवा कुठेतरी जयंती साजरी झाली त्याच्यावर कायदेशीर कारवाईची. ही कायदेशीर कारवाईची मागणी करण्याचा अधिकार तरी आपल्याला आहे का? अधिकार या दृष्टीनं म्हणतोय मी, की आज रोजी आपण कायद्याच्या राज्यामध्ये जगत असताना आपल्याला माहिती आहे, की झुंडशाहीने कायदा चालतो आणि हे सत्य आहे. हे 100% सत्य आहे, की तुम्ही जर का झुंड करून जाऊ शकत असाल, तर तुमच्या म्हटल्यानं ऐकलं जाईल. आणि झुंडीचा दबाव हा तुमच्या क्षेत्रापुरता नाही, तर संपूर्ण पॉलिटिक्स त्यांना अफेक्ट करू शकली पाहिजे, एवढी तुमच्याकडे झुंड पाहिजे. दुर्दैवाची गोष्ट आपल्याला तो अधिकार नाही, कारण की आपल्याकडे तशी झुंड नाही, तशी न्यूसन्स व्हॅल्यू नाही, तसा उपद्रव मूल्य आपल्याकडे नाही. एवढ्या मोठ्या जरांगे पाटलांच्या सभा होत आहेत, एवढ्या मोठमोठ्या सभा होत आहेत. मराठ्यांची शक्ती दिसते शक्ती. कसली शक्ती मराठ्यांची? त्या सगळ्या लोकांना जेवढे जरांगे पाटलांचे समर्थक आहेत, त्यांना मी एक विषय देतो, त्या विषयावर बोलून दाखवा. शिवले पाटलांच्या बद्दल जे आक्षेपार्ह बोललं जाते वढूच्या, की शिवले पाटलांनी छत्रपती शंभूराजांच्या देहाचे तुकडे जमा करून त्याचा अंत्यविधी केला नसून कुठल्यातरी इतर व्यक्तींनी केलेला आहे. आणि जेव्हा हा विषय खोडून काढण्यासाठी एखादं पुस्तक लिहिलं जाते किंवा एखादं भाष्य केलं जाते, तेव्हा झुंडी येऊन त्याला धमकी देतात किंवा मोठमोठ्याने सगळीकडे हे केलं जातं, की शंभूराजांच्या इतिहासाला एक गालबोट लावण्यासाठी एक खोटा-नाटा प्रचार केला जाते, की गणपत महाराने शंभूराजांचे तुकडे शिवले आणि त्यांना अंत्यविधी केला. पाटील बायकोच्या पदरात लपलेला होता. हे एकच वाक्य होतं, जे वडू बुद्रुकला जे दंगल सुरू झाली 2018ला, त्याच्यामागे ते फलकच लावलेलं ते एकमेव कारण होतं. हे लोकांना सुद्धा माहिती नाही. आता एवढे मोठे जरांगे पाटलांचे समर्थक आहेत. त्या समर्थकांना ज्यांनी गाळ्या झाडल्या, ज्यांनी तोडफोड केली, त्यांनी हे केलं, त्यांना मी हा विषय देतो. तुमच्यात धम्मक आहे ना, या विषयावर भाष्य करा, की शंभूराजांना मराठ्यांनीच, शिवले पाटलांनीच मुखाग्नी दिलाय. संभाजी शिवलेंनी तशा पद्धतीचे कागदपत्र सादर केलेले आहेत. अन्यथा इतरांनी तशा संदर्भातल्या इतिहासाची कागदपत्र समकालीन किंवा वास्तविक कागदपत्र सादर करावी. अशा पद्धतीचं चॅलेंज घेऊन कोणी समोर येऊ शकतं का? नाही येऊ शकत. ते भली मोठ्या आरक्षणासाठी आपण ताकद गोळा करू शकत असू, पण उपद्रव मूल्याच्या विरोधात लढण्याची ताकद आपल्या समाजामध्ये आजही नाही. उपद्रव मूल्य आपल्या समाजाकडे आजही नाही. त्याच्यामुळे आज रोजी जर का आवश्यक आहे, तर ती म्हणजे गजानन भास्कर मेहेंदळेंच्या पुस्तकांचा जो अनुवाद आहे, तो अनुवाद करणे, त्याचा प्रचार-प्रसार करणे, लोकांपर्यंत सत्य इतिहास पोहोचवणे. त्याच्यासाठी फंड्स लागतात, त्याच्यासाठी खूप सारी फंडिंग लागते, त्याच्यासाठी लोकं लागतात, त्याच्यासाठी भाष्यकार लागतात. आपण पोपट उभे केलेले आहेत. इतिहासाच्या नावाखाली लोकांना पोपटपंची सांगितलं जाते. तेच ते घोकून वाक्य सांगितले जातात. झुंडी जमा केल्या जातात आपल्याकडून सुद्धा, पण ते फक्त जय श्रीराम म्हणण्यासाठी. इथे काय भरलंय याच्याशी कोणाला काही एक देणं-घेणं नाही. प्रबोधनाची आवश्यकता आहे. प्रत्येक घराघरापर्यंत प्रबोधन गेलं पाहिजे. आज जर का माझ्या एखाद्या मुलाला, कार्यकर्त्याला विचारलं, की का टिपू सुलतानची जयंती नकोय? तर त्याला सांगायला 2 कारणं तरी त्याच्याकडे आहेत का? त्याने स्वतः विचार करावा आणि ती कारणं त्याच्याकडे का नाहीत? तो टिपू सुलतानची जयंती साजरी करणे बंद पाडू शकतो का?
तो टिपू सुलतानच्या प्रतिमांचं पूजन बंद पाडू शकतो का? त्याच्यावर तो कायदेशीर कारवाई करू शकतो का? आणि या सगळ्याचं उत्तर जर का नाही असेल, तर आत्मपरीक्षणाची गरज आपल्याला आहे. प्रबोधनाची गरज आपल्याला आहे. फंड्स आपल्याला गरजेचे आहेत. कार्यकर्ते आपल्याला गरजेचे आहेत. भाष्यकार आपल्याला गरजेचे आहेत. याच्यावर विचार होणं गरजेचं आहे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.